झटपट तयार होणारी इडली, सांबार आणि चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य. चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य: पाव कप डाळवं, 1 कप खवलेलं ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 1 चमचा उडदाची डाळ, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर आणि पाणी. डाळवं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. त्यात ओल्या नारळाचा चव, हिरव्या मिरच्या, लसूण, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालून हे मिश्रण आधी कोरडं वाटून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून सरसरीत वाटून घ्यायचं. आता मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करायची आणि त्यात आवडीप्रमाणे उडदाची डाळ, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालून हा तडका चटणीवर घालायचा. झाली आपली चटणी तयार. इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड पोहे, 1.5 कप जाड रवा, अर्धा कप दही, 1.5 कप पाणी, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, 1 चमचा पाणी, चवीनुसार मीठ. पोह्याची मिक्सरमध्ये पूड तयार करायची आणि त्यात रवा घालायचा. त्यात चवीनुसार मीठ घालायचं. आता दही आणि पाणी घालून हे मिश्रण एकजीव करायचं आणि 15 मिनिटं झाकून ठेवायचं. नंतर त्यात थोडा खाण्याचा सोडा घालून फेटून घ्यायचं. आता इडली पात्र तेलाने ग्रीस करून त्यावर इडल्या घालायच्या आणि वाफवून घ्यायच्या. झाली आपली इडली तयार. सांबार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तूर डाळ, 2 मोठे चमचे मूग डाळ, चिंच, 2 चमचे गूळ, 2 मोठे चमचे सांबार मसाला, मेथीचे दाणे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिरलेलं वांग, चिरलेला लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, उभा चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो आणि पाणी. तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र करून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यायची. बाजूला चिंच आणि गूळ पाण्यात भिजवायला ठेवायचं. आता डाळ शिजल्यानंतर त्यात सांबार मसाला आणि मेथी दाणे घालायचे. त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून ढवळून घ्यायचं. यात चिंच गुळाचं तयार केलेलं पाणी घालायचं. आता चिरलेलं वांग, लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, कांदा आणि टोमॅटो घालून हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आणि त्यावर खमंग फोडणी घालायची. झालं आपलं सांबार तयार. आता वाफाळत्या इडली बरोबर गरमागरम सांबार खमंग चटणी बरोबर सर्व्ह करायचा. अशा प्रकारे झाली आपली इन्स्टंट इडली, सांबार आणि चटणी तयार. आता कुकरमध्ये इन्स्टंट सांबार बनवतो. त्यामुळे अर्धा कप तूर डाळ, अगदी 2 चमचे मूग डाळ. मूग डाळ घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, पण सांबारला तो एकसंधपणा छान येतो म्हणून मूग डाळ घातली. पाणी घालायचं आणि अर्थातच डाळी स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं आणि वाफेवर शिजवणार असाल तर 5 मिनिटं हाय हीटवर आणि मग पुढचे 10 मिनिट लो टू मीडियम हीटवर. शिट्ट्या काढणार असेल तर 3-4 शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजते. चिंच गुळ लागतो सांबारसाठी, सो इथे अगदी एक छोटंसं बुटूक चिंचेचं आहे. यामध्ये घालायचं आहे थोडासा गूळ, 2 चमचे गूळ, पाणी आणि हे सोक करण्यासाठी एक अर्धा तास आपण ठेवून देऊया. आता इडली तयार करूयात. इडली बनवण्यासाठी घ्यायचं आहे 1 कप पोहे. जाडे पोहेच मी इथे वापरते, जे कांदे पोह्यांसाठी आपण वापरतो तेच पोहे आहेत. झाकण लावायचं आणि डुरकन याची छान एक पूड तयार करून घ्यायची. खूप बारीक पीठ तयार करायची गरज नाही, ओबडधोबडच करायचं. आता बाउलमध्ये घ्यायचंय हा पोह्यांचा रवा जो आपण तयार करून घेतलेला आहे, हा सगळा काढून घेऊया. यामध्ये घालायचं आहे 1.5 कप जाडा रवा, जो आपण उपमा वगैरे बनवताना घेतो तो. ते यात घालूयात. चवीनुसार मीठ. हे करूयात व्यवस्थित एकजीव, कालवून घ्यायचं बेसिकली. पोह्यांमुळे काय होतं ना, छान अशी इडली मऊसूत व्हायला मदत होते. आता यामध्ये घालूयात अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी. हे व्यवस्थित एकजीव करूयात. चला, इथे आणखी एक पाव कप पाण्याचा वापर मी करणार आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्या इतपत.
सो दह्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्या प्रमाणात थोडंफार पाणी इकडे तिकडे होईल. सो खूप पातळसर हे बॅटर अजिबात करायचं नाही आहे. पातळ केलं तर इडली हवी तशी फुलत नाही, फुगत नाही, पसरते, चपटी होते. त्यामुळे हे असं थोडंसं दाटसरच ठेवायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि एक साधारण 15 मिनिटं मुरण्यासाठी हे ठेवून देऊयात. आता चटणी तयार करूयात. तर सगळ्यात आधी पाव कप इथे घ्यायचं आहे डाळवं आणि डाळवं आधी हुरकन फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याची पूड तयार करून घ्यायची. काय होतं ना, खोबऱ्यासकट घातलं की ते हवं तसं बारीक होत नाही, त्यामुळे आधी ते करायचं. मग आता इथे घालायचं आहे 1 कप ओल्या नारळाचं चव. हे अगदी अचूक प्रमाण आहे. या प्रकारेच मी चटणी करते आणि जबरदस्त होते. 2 हिरव्या मिरच्या, 1च लसूण पाकळी. लसूण घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण आवडीप्रमाणे. मीठ आणि साखर. आता हे सुकंच आधी फिरवून घेऊयात. आणि यामध्ये आता पुरेसं पाणी घालूयात आणि छान सरसरीत अशी चटणी तयार करूयात. तुम्हाला हवं तर कोथिंबीर घालू शकता, पण शक्यतो तुम्ही उडपी हॉटेलमध्ये जर तुम्ही चटणी खाल्ली तर तिथे ती लोक कधीच कोथिंबीर वगैरे घालत नाही. अशीच पांढरी शुभ्र ती चटणी असते. चला, चटणी आहे आपली तयार आणि ही काढूयात बाउलमध्ये. आहे की नाही परफेक्ट रंग, कन्सिस्टन्सी. चला, इथे डाळ आपली व्यवस्थित मी वाफवून घेतलेली आहे. आहा, छान शिजली आहे. आता ही एकजीव किंवा एकसंध करूयात. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पुरेसं पाणी घालायचं आणि छान अशी घोटून घ्यायची. तर डाळ छानपैकी घोटून झाली की यामध्ये आपण घालतोय बाकी आपले सगळे जिन्नस. सगळ्यात आधी डाळीमध्ये आपण घालूयात सांबार मसाला. सो साधारण हा 2 मोठे चमचे सांबार मसाला आहे. थोड्याशा मेथ्यांची चव खूप छान उतरते या सांबारमध्ये, त्यामुळे मी घालते. नसेल आवडत नाही घातलं काही हरकत नाही. लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ. आणि पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालूयात, कारण हे आपण आणखी शिजवून घेणार आहोत. हा मसाला छान घोटून घ्यायचा. आता हा जो चिंच गुळाचा आपण कोळ तयार करून घेतलाय हे छान मॅश करायचं, हातानेच चुरून घ्यायचं आणि हे पूर्ण पाणी सांबारमध्ये घालूयात. आता यामध्ये आपण घालतोय भाज्या. भाज्यांमध्ये घालायचे वांग, आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, कांदा नसेल आवडत सांबारमध्ये नाही घातला तरी काही हरकत नाही आहे. आणि टोमॅटो. थोडंसं पाणी घालतेच आहे मी. बस, काही करायचं नाही. झाकण लावायचं याला आणि एक फक्त मध्यम आचेवर शिट्टी काढायची किंवा एक 10 मिनिटं फक्त मध्यम आचेवर वाफवून घ्यायची. स्वतः हे इडली पात्र घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं, 1 ड्रॉप, आणि हे छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे मग इडली याला चिकटत नाही स्टीम झाली तरी. चला, तर मग हा रवा आहे ना छान फुलला आहे, तुम्ही बघू शकाल. आणि कन्सिस्टन्सी पण अचूक आहे, परफेक्ट आहे. याच्यापेक्षा सैलसर करायचं नाही आहे. आता इन्स्टंट बनवतोय, यामुळे अर्थातच यामध्ये घालायचं 1 चमचाभर फ्रूट सॉल्ट. लेमन फ्लेवर कुठला, फ्रूट सोडून कुठलाही प्लेन किंवा लेमन फ्लेवर वापरू शकता. चमचाभर पाणी हे ॲक्टिवेट करण्यासाठी. आणि हे आता पटकन मिक्स करूयात. आता फार वेळ घालवायचा नाही, की पुढची प्रोसेस आहे ना फटाफट 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 करून घ्यायची. आता हे जे आपण पात्र ग्रीस करून घेतलेलं आहे यामध्ये घालूयात पटकन हे बॅटर. एकदा हे टॅप करूयात. टॅप केल्याने काय होतं ना, हे बॅटर छान एकसारखं स्प्रेड होतं. आता इडली पात्रात पाणी असं मस्त दणकन उकळून घ्यायचं, ही अत्यंत गरजेची स्टेप आहे. आणि मगच याच्यात हा इडलीचा मोल्ड किंवा साचा घालायचा.
काय होतं ना, इडली फर्मेंट केलेली असू दे किंवा इन्स्टंट केलेली असू दे, यामध्ये असतो कार्बन डायऑक्साईड वायू, हा रिलीज होतो. जर पाण्याची वाफ म्हणजे उष्णता तनातन त्याला लागली ना, तर तो जो वायू आहे तो प्रसरण पावतो, त्याच्याभोवती छान एक जाळी तयार होते आणि इडली छान फुलते किंवा फुगते, चामट नाही होत. पण पाणी गरम नसेल, तापलेलं नसेल, जसजशी इडली शिजेल तसतसं पाणी जर तुमचं तापत असेल तर तो वायू रिलीज होतो, त्याला हवे तितकी उष्णता नाही मिळत आणि मग इडली बसते, फुगत नाही. सो उकळत्या पाण्यातच इडलीचा मोल्ड ठेवणं गरजेचं आहे आणि जेमतेम एक 7 ते 8 मिनिटं स्टीम करा. खूप जास्त वेळ जरी स्टीम केली तरी ती इडली चिवट होते किंवा कडक होते. त्यामुळे 7 ते 8 मिनिट, फार फार तर 10 मिनिट त्याच्यावर इडली अजिबात वाफवू नका. आता तडका देऊयात आणि हा तडका थोडा जास्त बनवणार आहे कारण यातला अर्धा तडका चटणीला आणि अर्धा तडका आपण सांबरमध्ये वापरणार आहोत. तर तेल गरम केलंय, यामध्ये सगळ्यात आधी अर्थातच मोहरी मस्त तडतडली की मग पुढची स्टेप. मोहरी छान फुलायला सुरुवात झाली की यामध्ये घालायचं आहे जिरं, हिंग. तर गॅस करते बंद आणि यामध्ये घालूयात उडदाची डाळ. उडदाची डाळ घालणं ऑप्शनल आहे, पण ती खरपूस अशी तळलेली डाळ खूप सुंदर लागते. आणि खूप सारा कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या. चला, हा तडका आपला आहे तयार. आता सगळ्यात आधी तडका घालूयात या मस्त अशा चटणीवर. करूयात मिक्स. तुम्ही बघू शकाल चटणी काय सुंदर दिसते, छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, रंग परफेक्ट आलेला आहे आणि डाळवं जे आपण वापरतो त्यामुळे छान अशी एकसंध व्हायला मदत होते. म्हणजे पाणी इकडे चटणी तिकडे असं अजिबात होत नाही. चला, आता सांबरची पोझिशन चेक करत. वा, आहा हा, एवढा मस्त सुवास दरवळतोय. तुम्हाला खरंच सांगते, अजिबात आत्मस्तुती करायची म्हणून बोलत नाहीये. छान या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत. इथे फक्त 8 मिनिटं मी हे वाफवून घेतलेलं आहे. वा, क्या बात आहे. इडली मस्त फुललेली आहे, टम्मकन झालेली आहे. आता ही बाहेर काढूयात. गरम गरम वाफळती अशी इडली. आता ही एक 5 मिनिट का होईना पूर्ण याची वाफ हलकीशी जाईपर्यंत थंड करूयात, नाहीतर काय होतं ना, साच्याला ती चिकटते. त्यामुळे थोडंसं वाट बघूयात. आता इडली ही हलकीशी थंड झाली की असं चमचा घ्यायचं. आहा, क्या बात आहे. बघा काय सुंदर दिसते इडली, काय छान टेक्स्चर आलेलं आहे. वा. आणि आता ही ठेवूयात साईडला. आहा, अजून वाफ येते इडलीतून. सो याच पद्धतीने आता सगळ्या इडली आपण काढूयात आणि अजिबात चिकटत नाही आहेत. काय सुंदर वाफ येते आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत इडल्या. सो या प्रमाणात म्हणजे 1.5 कप रवा आणि 1 कप पोहे जर तुम्ही घेतले तर 14 अशा गुबगुबीत इडल्या छान बनवून तयार होतात. तुम्हाला जर बारीक करायचे असतील तर 20 ते 22 आरामशीर होतील. इथे ना अगदी एक 10 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे मी हे सांबर. वा, गॅस करते बंद. वा, काय मस्त दिसते, तुम्ही बघू शकाल. एक संध झालेला आहे सांबर आणि भाज्या पण बघा परफेक्ट अशा मौसूत भाज्या शिजून निघालेल्या आहेत. आणि डाळ जी आहे, डाळ ही कुठे अशी डाळ अजिबात दिसत नाही आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी हवी, सांबरची कन्सिस्टन्सी अगदी तशी कन्सिस्टन्सी आली आहे. आणि तुम्हाला हवं ना तर आता मी गॅस करते चालू, कारण यावर आपण घालतोय तडका. एक 2 ते 3 मिनिटं फक्त एक उकळी काढून घ्यायची. आता हा जो तडका किंवा फोडणी आपण तयार केली ही यावर घालूया. करूयात मिक्स. वा वा. आणि आपलं हे मस्त असं झटपट इन्स्टंट सांबर बनवून आहे तयार. आहा हा. चला तर मग मी आता या गरमागरम वाफाळत्या सांबार इडलीचा आस्वाद घेते